राम राम शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र मराठी शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती मी घेऊन आलो आहे. सदाशिव सोलर पंप या पंपाची माहिती आपल्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे. बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न असे आहेत की मोबाईलवर ऑनलाईनरित्या चालू आणि बंद कसे करण्यात यावे याबाबत माहिती सांगा. तर आज असंच वेळात वेळ काढून तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हे आपला सोलर पंप सदाशिव सोलर पंप आहे. 3 एच पीची मोटर या ठिकाणी आपण बसवलेली आहे. या ठिकाणी असा सेटअप आहे, आपण बघू शकता. आपण आता तुम्हाला एक चालू आणि बंद कशी करायची मोबाईलवरती याबद्दल माहिती देणार आहोत. या ठिकाणी आपण सेफ्टीसाठी ही पेटी बसवून घेतलेली आहे. आपल्याला बिन अशी जर गरज पडल्यास आपण बसून घेऊ शकता. आता या ठिकाणी हे स्टार्टर आहे. मोबाईलवरती आपण एक ॲप्लिकेशन घ्यायचं. आपल्याला ॲप्लिकेशन दाखवतो मी या ठिकाणी. मोबाईलमध्ये ज्या मोबाईलवर आपला मोबाईल क्रमांक रजिस्ट्रेशन आहे त्या सोलर घेता वेळेस त्या मोबाईलवर असं SSP RMS गुगल प्ले स्टोअरवरून आपण ॲप्लिकेशन हे डाउनलोड करायचं आहे. याला ओपन केल्यानंतर आता हे सध्याचा मला असा डॅशबोर्ड दिसतो, परंतु ज्यावेळेस आपण सुरुवातीला टाकू त्यावेळेस रजिस्ट्रेशनसाठी आपला शेतकऱ्यांचा जो मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावरती OTP येतो. OTP आल्यानंतर आपल्याला काही माहिती मागतात, म्हणजे जसं की आपलं नाव वगैरे. त्याच्यानंतर सर्व माहिती झाल्यानंतर एक IMI कोड जो असतो आपला तो स्टार्टरवर लिहिलेला आहे. हे बघा, हे IMI नंबर. हा नंबर व्यवस्थित टाकायचा. इथं जर आपल्याला नाही मिळाला तर या ठिकाणी ना हे जे बदल होतं या ठिकाणी आपल्याला मिळतो तो. म्हणजे कसं, काही शेतकऱ्याचे आता आमचं पुसून गेलेलं आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला हा सर्व दाखवतो. टाईम, डेट. हे बघा, ID आला तर हा ID आणि हा IMI. तर हा IMI जो नंबर आहे तो या ठिकाणी आपण टाकायचा आणि टाकल्यानंतर मोबाईलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ते लगेच सिस्टीम ओके होतं. त्यानंतर आपल्याला ते MPIN म्हणून दाखवतं आपल्याला. तर MPIN आपण सेट करायचा आणि तो लक्षात ठेवायचा की आपण काय सेट करतो काय नाही. त्याच्यामध्ये जे नंबर आहेत ते नंबर पण व्यवस्थित आपण लिहून ठेवायचे, म्हणजे जेणेकरून कधी आपल्या मोबाईलवरून काही माहिती गेली किंवा काय झालं तर आपल्याला परत MPIN टाकून तो व्यवस्थितरित्या केला गेला पाहिजे. व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की आपल्याला मोबाईलवरून ऑनलाईन मोबाईल म्हणजे घरबसल्या आपण या ठिकाणून मोटर चालू किंवा बंद करू शकतो. आता मी आपल्याला एक डेमो देतो चालू बंद करण्याचा. त्या ठिकाणी जातो बेंडावरती बाण्याच्या आणि आपल्याला चालू किंवा बंद कसे करायचे याबाबत एक थोडक्यात डेमो देतो. आलेलो आहे या ठिकाणी बेंडावर, पण एकदम ढगाळ वातावरण आहे. बघा, ढगाळ वातावरण असल्यामुळे एकदम पाण्याचा फ्लो जो आहे तो एकदम कमी झालेला आहे. हे बघा, आपण एकदम कमी झालेला आहे, पण तरी पण मी तुम्हाला एक डेमो देणार आहे मोबाईलवरती. त्या डेमोप्रमाणे आपल्याला जी माहिती पाहिजे. आता हे आपण डॅशबोर्ड जो आहे तो ओपन झालेला आहे. ह्या ठिकाणी मोटर ऑन ऑफ दिसतंय. इथं आपण क्लिक करायचं. आता हे बघा, आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉग आउट होतं कधी. तर मग या ठिकाणी युजर नेम जो असतो तो आपल्या स्टार्टरवरती जो नंबर आहे हा नंबर आणि MPIN आपण कधी कायम लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून की आपल्याला कधीही चुकला नाही पाहिजे आणि आपले जे काम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. आता आपण या ठिकाणी टाकला आहे तो पिन आणि आता हे बघा या ठिकाणी ग्रीन मोटर ऑन दाखवते. आता आपल्याला मोटर ऑफ करायची. हे बघा, पाणी या ठिकाणी चालू आहे आणि आपण आता हे या ठिकाणी ऑफ करणार आहेत. आता हे कन्फर्मेशन देतं, म्हणजे यू आर शुअर स्टॉप मोटर, म्हणजे आपण खात्री केली आहे, खात्री करून मोटर बंद करतायत का. आता आपण जर
स्टॉप म्हणलं तर या ठिकाणी काही वेळात आपली मोटर बंद होणार. हे बघा, आपली मोटर या ठिकाणी आता बंद झालेली आहे. म्हणजे याचा फायदा असा आहे की आपण घरी बसल्या बसल्या मोटर चालू आणि बंद करू शकतो. आता या ठिकाणी आपण इरॉर दाखवतोय 43 सेकंद थांबा म्हणते, लगेच चालू किंवा बंद होत नाही. या ठिकाणी आपल्याला आहे ना थोडा वेळ वाट बघावी लागणार आहे. म्हणजे कसं की आपण लगेच चालू किंवा बंद करणार तर तो त्या ठिकाणी चालू किंवा बंद लगेच होणार नाही. एक आपल्याला 48 सेकंद किंवा 1 मिनिटाचा अवधी या ठिकाणी वाट बघावी लागणार. म्हणजे त्याचा काहीतरी, पण शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी फायद्याची गोष्ट आहे. आपण याचा लाभ घ्यावा. म्हणजे सदाशिव सोलर पंप, सर्व सोलर पंपाचे ऑनलाईन या ठिकाणी, म्हणजे आपल्याकडे आपण सर्व व्हिडिओ नाही काढले. आपल्याकडे जो आहे सदाशिवचा त्याचा आपण बनवला आहे व्हिडिओ. परंतु सगळ्यांनी हा सध्या पण 4 सेकंद थांबा म्हणतात. सर्वांनी याचा फायदा घ्यावा. घर बसल्या आपण मोटर चालू किंवा बंद करू शकतो. हे बघा, आता हे आलं. आता यू आर शुअर टू स्टार्ट मोटर, म्हणजे आपण आपण खात्री करा की आपल्याला मोटर चालू करायची आहे का. मग आपण स्टार्ट म्हटलं तर काही वेळामध्ये आपली मोटर या ठिकाणी चालू होणार आहे. तरी आपण आता याची वाट बघूया की मोटर चालू होती या नाही होती. बघा, आता या ठिकाणी मोटर चालू झालेली आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो एवढंच की आपल्याला घरबसल्या मोटर चालू किंवा बंद आम्ही एवढे दिवस केलं नव्हतं. कारण आपण विचार करतो, आपण या गोष्टीचा विचार करत असतो की आपल्याला जमन नाही जमन. आता मी या ठिकाणी नसतो, परंतु वडिलाच्या मोबाईलवरती मी करून दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला पाणी लावून दिलं आणि घरबसल्या आपण सकाळी आपण बटन चालू करून दिलं तर सकाळी सूर्य उगवला तर ॲटोमॅटिक चालू होणार आणि मावळला तर ॲटोमॅटिक बंद होणार. पण कधी आपल्याला गरज नसती. गरज नसताना मग आपल्याला बंद करायचं आहे तर मग आपण त्या ठिकाणी घरबसल्या आपण मोबाईलवरून बंद चालू करू शकतो. आपल्याला माहिती जर आवडली, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला बघत राहा. धन्यवाद.